गेल्या वर्षभरापासून ज्याच्या आतुरतेनं वाट पाहिली जात होती त्या गणरायाचे आज राज्यभरात मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात आगमन झाले। बाप्पांच्या आगमनानं संपूर्ण महाराष्ट्रात नवचैतन्याचं वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र मंगलमय उत्सवाचे स्वर उमटले आहेत। दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा इथंही लाडक्या बाप्पाचं आगमन झालं। फडणवीस यांनी सहकुटुंब गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली। यावेळी त्यांनी राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली। राज्यात सुख समृद्धी नांदो, सर्वांचे विघ्न दूर व्हावेत अशी मनोकामना फडणवीस यांनी गणरायाकडे व्यक्त केली। गणेशोत्सवाच्या प्रारंभीच भक्तिभावानं आणि उत्साहानं वातावरण भारावून गेलंय। तसेच राज्यात बऱ्यापैकी पाऊस झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात देखील सुख समृद्धी लाभो अशी मनोकामना गणरायाचरणी मागितली असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना व्यक्त केलंय। मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील वर्षा निवासस्थानी गणरायाची प्राणप्रतिष्ठापना आणि विधिवत पूजन आज करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात अलीकडे झालेल्या चर्चेनंतर आता पुन्हा एकदा दोघांची भेट होणार आहे। राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दरवर्षी 1.5 दिवसाचा गणपती असतो। आज मुख्यमंत्री फडणवीस गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी त्यांच्या घरी पोहोचणार आहेत। काही वेळापूर्वीच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी गेले होते।